हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळ्याजणी? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर माझ्या गोड ताई व मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे दुर्गा पाटील. तर ताईंनो, हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. त्या दिवशी पौर्णिमा पण होती, दत्त जयंती. त्या दिवशीचा आहे हा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर मी उठली, माझं आवरून घेतलं. घरातली कामं झाल्यानंतर मी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. हळदीचं लेपन करून घेतल्यानंतर रांगोळी काढून घेतलेली आहे. माझ्या रूमला 2 दरवाजे असल्यामुळे एक हॉलचा एक किचनचा आहे. मी दोन्ही उंबरवट्याला लेपन लावून घेत असते. हा हॉलचा आहे आणि हा किचनचा आहे. तर मी उंबरवट्याची पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर इथं तुळशीची पूजा करून घेतलेली आहे. तुळशीची पूजा झाल्यानंतर देवाची पूजा करून घेतलेली आहे. आज गुरुवार असल्यामुळे सारामृत वाचून घेतलेला आहे. पौर्णिमा पण होती, दत्त जयंती पण होती. त्यामुळे मी सारामृत वाचून घेतले. परी मुरगुडी विप्रात बाळपाशी सांगते कानका करो विख्यात महाक्षेत्र भीमत्री जेथे आपण जाणून बैसवले अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी मुनी सांगितले तैसे करावे. मानवाला तैसा विचार निघाले. तेथून सत्वर जवळी केले गाणकापूर परम पावन स्थान. त्या बाळपा तेथे सारामृत वाचून झाल्यानंतर आरती वगैरे करून घेतली. त्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये स्वामी समर्थाचं केंद्र आहे. तिथं दत्त महाराजांचा पाळणा होता. पाळण्यासाठी गेलो होतो आम्ही. हे पहा, अशा पद्धतीनं झालेलं आहे आपलं दत्त महाराजांचा पाळणा. इथं आम्ही सगळ्या मैत्रिणी जमलो होतो. आरती झाली, पाळणा झाला. त्यानंतर आम्ही सगळेजण मिळून प्रसाद घेतलो. त्यानंतर घरी आली. घरी आल्यानंतर दुपारची कामं आवरून घेतलेले आहेत. कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत. भांडे वगैरे, स्वयंपाक सगळं झाल्यानंतर संध्याकाळी इथं पूजेची मांडणी करून घेतलेली आहे. पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायणाची पूजा आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळे लक्ष्मीची पूजा, अशी दोन्ही पूजा मी एकत्रच करून घेतलेली आहे. इथं सत्यनारायणाची पोथी झाली होती. त्यानंतर मी गुरुवारची कथा वाचत आहे इथं. तर ताईंनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. इथं व्हिडिओची स्पीड वाढवलेली आहे. एवढं पटपट वाचता येत नाही मला.
दोन्ही पोथी व कथा वाचून झाल्यानंतर इथं मी प्रसाद करायला घेतलेला आहे. प्रसादासाठी शिरा करत आहे. इथं काजू, बदाम व विलायची असं बारीक करून घेतलेलं आहे सगळं. त्यानंतर इथं तुपामध्ये मी काजू भाजून घेत आहे, तळून घेत आहे सॉरी. त्यानंतर इथं काजू टाकलेले आहेत. असं तळून घेतल्यामुळे शिरा खाते वेळेस आपल्याला क्रंचीपणा लागतो, त्यामुळे थोडंसं तळून घ्यायचं. त्यानंतर इथं रवा टाकून भाजून घेत आहे. त्याच तुपामध्ये मी रवा भाजल्यानंतर काढून घेतलेला आहे. त्याच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये रवा टाकून घेत आहे मी. रवा व काजू, बदाम सगळे एकत्रच टाकलेलं आहे. इथं विलायचीची बारीक करून पूड ठेवलेली होती ना, ती टाकलेली आहे. त्यानंतर साखर टाकलेला आहे. इथं शिरा सुटसुटीत होण्यासाठी मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवून वाफ दिलेली आहे. तर हे पहा, अशा पद्धतीनं झालेला आहे आपलं शिरा. मी परत एकदा सगळे एकत्र करून घेतले. इथं गॅस बंद केलेला आहे मी. इथं प्रसादासाठी प्लेटात काढून घेत आहे मी. मुलांना, मिस्टरांना आवडते म्हणून मी थोडंसं जास्तच केलेलं आहे शिरा. त्यानंतर इथं मी आरती करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं झालेला आहे आपली सत्यनारायणाची व महालक्ष्मीची पूजा. त्यानंतर संध्याकाळी दिवाबत्ती करून घेतलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.